नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय राज्यातली परिस्थिती सध्या कोरोनाच्या या संसर्गामुळे पुन्हा एकदा बिघडताना दिसते. ती या अर्थाने बिघडताना दिसते की असलेली आरोग्य यंत्रणा आणि त्या तुलनेत म्हणजे ज्या प्रमाणात रुग्ण वाढतात आणि त्या तुलनेत असलेली आरोग्य यंत्रणा जी ती कमी पडताना दिसते. त्याच्यामुळे काही लोकांना ऑक्सिजन बेड मिळत नाहीये, काही लोकांना व्हेंटिलेटर बेड मिळत नाहीये, काही पेशंट्स वेटिंगला आहेत, तर काहींना स्मशानभूमीत देखील अंत्यसंस्काराकरता आपल्या व्यक्तीकरता वाट बघावी लागते. आणि त्यात रेमडेसिवीरचा मुद्दा अजून आपण किती दिवस सगळणार आहोत, किती दिवस त्यावरती चर्चा करणार आहोत, थेट अंमलबजावणी केव्हा होईल. रोज राज्यामध्ये ज्या प्रमाणात खरं तर रेमडेसिवीरची मागणी केली जाते त्या तुलनेत रेमडेसिवीर केव्हा पुरवले जाते. चला, या काळापुरता तरी आपण नियम बाजूला ठेवू आणि लोकांना जे हवंय ते त्यांना पुरवू. पण या रेमडेसिवीरवरनं आता राजकारण सुरू झालंय. नवाब मलिकांच्या आरोपांना भाजपनं उत्तर दिलंय. मनोज कोटक यांनी आता एक नवीन ट्विट केलंय. खासदार मनोज कोटक यांनी ट्विट केलंय. रेमडेसिवीरवरून राजकारण सुरू असल्याचं आपण बघतोय. राष्ट्रवादीच्या आरोपांना भाजपनं जोरदार उत्तर दिलंय. नवाब मलिक दाखवत असलेलं पत्र गुजरात एफडीएचं आहे आणि यात केंद्र सरकारची कोणत्याही प्रकारची भूमिका नाही असं पत्र गुजरातच्या अधिकाऱ्याने दिलं आणि तसं पत्र महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा दिलेलं आहे असं मनोज कोटक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांचे आरोप बिनबुडाचे आहेत असं भाजप खासदार मनोज कोटक यांनी म्हटलेलं आहे. खासदार मनोज कोटक आता एक क्षणाला आपल्या बरोबर आहेत. मनोज कोटकजी, जे पत्र ट्विट करत असताना नवाब मलिक यांनी समोर आणलेलं आहे, नेमकं त्या पत्रापाठीमागचं काय सत्य आहे? मुळात अशा वेळेस राजकारण करणं योग्य नाही. लोकांना सुविधा पुरवण्यासाठी केंद्राची मदत घेऊन आपल्याला जे काही कमतरता आहे किंवा आपण जे मॅनेजमेंट करू शकला नाही त्याच्यामध्ये आपण सहयोग घेऊ शकतो ना. परंतु पर्पजली गुजरातनी परमिशन दिलेलं पत्र दाखवायचं. ह्या कंपनीनी दोन्ही ठिकाणी ऍप्लिकेशन केलं. गुजरातनी त्याला 12 तारखेला परवानगी दिली, महाराष्ट्राने त्यांना 16 तारखेला. आणि हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेव्हलवरती अप्रुव्हल आहे, एफडीएनी दिलेलं पत्र आहे. याच्यामध्ये केंद्र सरकारने पर्पजफुली धमकवलं असे सगळे बोलणं हे काय आपण रुग्णांची किंवा जनतेची सेवा करत नाही हे नवाब मलिकनं समजून घेतलं पाहिजे. म्हणजे गुजरात राज्य सरकारचं पत्र नाही, गुजरात एफडीएचं पत्र आहे. दोन्ही पत्र आपल्या समोर आहे. दोन्ही पत्रामध्ये एफडीएनी दिलेली परवानगी आहे, एफडीए कमिशनरच्या सहीनी. महाराष्ट्राचं पत्र आहे ते अभिमन्यू काळे आपले एफडीए कमिशनर, त्यांची सही, आणि गुजरातच्या पत्रात तिकडच्या एफडीए कमिशनरची सही आहे. मग याच्यामध्ये केंद्र सरकार कुठे? माझा मुळात नवाब मलिक यांना प्रश्न आहे की केंद्र सरकार आहे तरी कुठे आणि आपण काय पसरवताय, कोणासाठी पसरवताय? आपलं अपयश झाकण्यासाठी. अशा वेळेस जेव्हा जनता वणवण फिरते, रेमडेसिवीर इंजेक्शन जनतेला मिळत नाही, ऑक्सिजनची कमतरता आहे, आणि आपण कुठल्या लेवलचं राजकारण करताय? क्षुल्लक पातळीचं राजकारण आहे, योग्य नाही आहे. बर. आणि हे जी अशा प्रकारचं जे पत्र आहे ते प्रत्येक राज्याचं एफडीए देऊ शकतं. आता ज्या कंपनीनी जिथे जिथे मागणी केली असेल किंवा एक्सपोर्ट थांबल्यानंतर त्याच्याकडे काही सरप्लस माल असेल किंवा नवीन त्याला परवानगी पाहिजे असेल तर त्या त्या राज्यात जाऊन त्यांनी एफडीएची परवानगी घेणं हे क्रमप्राप्त आहे. आणि अशा वेळेस केंद्र सरकारचा उल्लेख करणं ह्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट झाली पाहिजे. महाविकास आघाडीने भूमिका स्पष्ट केली पाहिजे की हे पत्र दाखवताना नवाब मलिकचा हेतू काय होता. बरं. नवाब मलिक यांनी जे पहिलं ट्विट केलं होतं ते ट्विट असं होतं की 20 लाख रेमडेसिवीर कुपी म्हणजे इंजेक्शन्स आता सध्याला आपण निर्यात बंदी असल्या कारणाने तो स्टॉक उपलब्ध आहे, तो देण्याबद्दल केंद्राने बंदी घातली किंवा मनाई केली. तुम्ही जर हा स्टॉक देऊ केला तर तुमच्या कंपन्यांचे लायसन्स कॅन्सल करण्यात येईल असं जे त्यांनी म्हटलंय. आता मी महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो. महापालिकेने 2 लाख पर्यंतचे रेमडेसिवीर स्वतःच्या ज्या काही सुविधा आहे त्याच्यामध्ये ते डिस्ट्रीब्यूट करत आहे. मग हे कुठून आले? प्रत्येक वेळेस तसं बोलणं. वॅक्सिनच्या वेळेस पण 15 लाखचा स्टॉक ठेवून 19 लाख येणार होते, दुसऱ्या दिवशी सुरू केलं. मग त्या दिवशी का बंद केलं? अशा सगळ्या गोष्टी का करत आहे महाविकास आघाडीचे नेते मला कळत नाहीये. बरं. मनोज कोटकजी, जाता जाता आपण मुंबईचे खासदार आहात, तुम्हाला अगदी मनापासून विचारतो किंवा हेही सांगणं आहे, बहुतांशी लोकांचे खरं तर पत्रकार म्हणून आम्हाला देखील फोन येत आहेत की हे इंजेक्शन कुठे उपलब्ध होऊ शकतं. लोकांमध्ये प्रचंड गोंधळ आणि चिंता आहे. एक खासदार म्हणून हे राजकारण आपण बाजूला ठेवू, पण आपल्यालाही फोन येत असतील. आपण कशा पद्धतीने प्रयत्न करताय? निश्चित गेले 4 दिवस सातत्याने हेल्पलाईन वरून आणि लोकांचे वेगवेगळ्या टेलिफोन माध्यमाने फक्त हे रेमडेसिवीर साठी एवढे फोन येत आहेत. आणि त्यावेळेस
मात्र त्यांना रेमडेसिवीर कुठून अवेलेबल होणार, कसे अवेलेबल होणार, या पाठीमागे कार्यकर्ता सहित आम्ही सगळेच धावतोय. आणि अशा वेळेस सरकारी ज्यांच्याकडे यंत्रणा आहे, तुमच्या हातात ताकद. मी तुम्हाला सांगतो, आता आयुक्तांशी मी बोललो. आयुक्तांनी 25 बेडच्या खाली जिथे नर्सिंग होम आहे तिकडचे सगळे पेशंट स्वतःच्या फॅसिलिटीमध्ये समाविष्ट करून 3 नर्सिंग होम आता त्यांनी बंद केले. आणि ह्या सगळ्यांना रेमडेसिवीर पासून ज्या काही सुविधा लागतील ते मुंबई महापालिका पुरवणार आहे. योग्य नियोजन आणि नियमन केल्यावर पेशंटच्या नातेवाईकांना दारोदारी भटकावं लागणार नाही हे सरकारला कळत नाही. हे नियोजन आहे जे महापालिकेच्या आयुक्तांनी आता मला माहिती दिली 15 मिनिटापूर्वी, की अशा पद्धतीने आपण नियोजन करू शकतो. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. भाजप खासदार मनोज कोटक यांनी नवाब मलिक यांनी ट्विट करताना जे पत्र समोर आणले ते पत्र जे आहे ते FDAच्या अधिकाऱ्यांनी लिहिलेलं आहे. यात केंद्र सरकारचा कोणत्याही प्रकारचा भाग नाही असं स्पष्ट केलेलं आहे. आणि शिवाय त्यांनी त्या पत्राला उत्तर म्हणून राज्य सरकारच्या FDAचं पत्र देखील समोर आणलेलं आहे. यानंतर बघूयात बातमी पाहणार आहोत दौंडमधली. दौंड तालुक्यात व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यानं एका महिलेला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्याची वेळ आली आहे. या महिलेची प्रकृती खालावत चालली आहे. दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलला जाऊन ती उपचार करण्यासाठी ती गेली होती, पण त्यामुळे आपण जर बघितलं या महिलेला बेड मिळत नाही आहे. त्यामुळे या महिलेला एका हॉस्पिटलच्या दारात ॲम्ब्युलन्स उभी करून त्या ॲम्ब्युलन्समध्येच राहण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती केवळ इथंच नाही आहे. गेल्या 2-3 दिवसापासून आपण ज्या घडामोडी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघताय, अक्षरशः चंद्रपूरमध्ये देखील एका रुग्णाला बेडच मिळाला नाही. म्हणजे तो रुग्ण चंद्रपूर ते तेलंगणा आणि तेलंगणा ते चंद्रपूर असा पुन्हा आला, पण तेलंगणात देखील त्याला बेड मिळाला नाही आणि चंद्रपुरात नाही. आणि हीच परिस्थिती दौंडमध्ये आपण बघतोय. आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. दौंड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा तुम्ही जर पाहिली तर कुचकामी ठरताना दिसते, कारण गरिबांना आता व्हेंटिलेटरच उपलब्ध नाही आहे. तुम्ही पाहू शकता की सकाळपासून या महिलांना व्हेंटिलेटर लागते. ऑक्सिजनची कमी असल्याने त्यांना ऑक्सिजन इथं लावलेलं आहे, मात्र व्हेंटिलेटरसाठी सकाळपासून धावपळ करतात, मात्र त्यांना अद्याप मिळालेलं नाही आहे. काय सांगाल मावशी, नेमकं कशासाठी पळताय तुम्ही? काय ती नाव येत नाही ना. बोला ना, बोला बोला. अहो आम्हाला ऑक्सिजन नाही. आम्ही 8 वाजल्यापासून आम्ही पळतोय, तर कुणी सुधी घ्यायना. महिला सूम मध्ये पडली, बोलत सुधीक नाही, एक शब्द सुधीक. गरीबासाठी काय हाय का नाही? परवड बी नाही, सरकारी बी नाही. कसं काय करायचं लोकांनी? काय सांगाल, कुठं कुठं जाऊन आला तुम्ही या व्हेंटिलेटरसाठी? काय सांगाल? हॅलो, अक्का पुणे दौंड तालुका, पारगाव, श्रीगोंदा, आपलं दौंड नगरपालिका, एवढं आम्ही हिंडून आता पानसरे दवाखान्यासमोर उभा राहिले येऊन. घेत नाही. तो कोणी घ्याय नाही, काय व्हाय नाही अजिबातच. दुर्दैव इतकं की अद्याप हॉस्पिटलच्या दारासमोर आल्यात तरी देखील व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याने कुणीही घेत नाही. आणि अशा अवस्थेमध्ये आता इथं त्यांना या गाडी इथं लावलेली आहे. म्हणजे पाहू शकता की कशा पद्धतीचं या ठिकाणी आरोग्य यंत्रणेचे धिंदवडे काढणारा हा सगळा चित्र आहे. आणि त्याच्यामुळे हे चित्र बदलायचं असेल तर आरोग्य यंत्रणा सक्षम पाहिजे. मात्र दौंड तालुक्यातील आरोग्य यंत्रणा ही कशी कुचकामी ठरलेली हेच या सगळ्या चित्रावरून पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन वाजिद बागवानसह सुमित सोनवणे, न्यूज 18 लोकमत, दौंड. याविषयी आपण जाणून घेणार आहोत दौंडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर संग्राम डांगे आपल्याबरोबर फोन लाईनवरती आहे. डॉक्टर संग्राम डांगेजी, एकही बेड नाही. ही महिला बघा, या महिलेची प्रतिक्रिया आहे. आमच्या गरीबाला कोणी विचारणार की नाही. ती महिला अक्षरशः सूम पडलेली आहे, ती ऑक्सिजनवरती आहे, कुठेही तिची व्यवस्था होऊ शकत नाही. बरं, संग्राम डांगे यांच्याशी आपण संपर्क करण्याचा प्रयत्न करू. न्यूज 18 लोकमत हा प्रश्न विचारतोय तिथल्या प्रशासनाला, आणि हाच प्रश्न गेल्या आठवडाभरापासून जेव्हा जेव्हा अशा पद्धतीच्या घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचल्या तेव्हा तेव्हा रुग्णांसाठी म्हणून, त्यांना बेड मिळावा म्हणून, त्यांना न्याय मिळावा म्हणून खरं तर न्यूज 18 लोकमतने प्रश्न उपस्थित केले आणि ही वास्तविकता समोर आणली आहे. आत्ताही या क्षणाला दौंडमधली ही घटना आम्ही समोर आणतोय, ज्यामध्ये या महिलेला अक्षरशः सकाळपासून ॲम्ब्युलन्समध्ये तिच्या नातलग घेऊन हिंडतात, पण तिला बेड मिळत नाही दौंडमध्ये. बोलूयात डॉक्टर संग्राम डांगे आपल्याबरोबर आहेत. संग्राम डांगे, या महिलेची अवस्था या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसते. एकही बेड तुमच्याकडे अवेलेबल नाही? तुम्ही म्हणजे शासकीय रुग्णालयाबद्दल बोलताय का? शासकीय रुग्णालय. हा, शासकीय रुग्णालयामध्ये दौंडमध्ये पूर्णपणे पेशंट म्हणजे पूर्ण बेड भरलेले आहेत.
एकही वॅकंट नाहीये. पण मग यावर पर्याय काय? त्या महिलेला रुग्णालयाच्या बाहेरच ॲम्ब्युलन्समध्येच उपचार घ्यावे लागत आहेत. उद्या जर या महिलेची प्रकृती आणखीन बिघडली तर जबाबदार कोण? काही तर आपण मागणी करू शकता आपल्या वरिष्ठांकडे, कुठेतरी दुसऱ्या शासकीय रुग्णालयात तिला शिफ्ट करू शकता. काय तो उपाय असेल? त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये शिफ्ट करता येईल. जे पुण्यामधल्या ज्या ठिकाणी हे आहे, आता माझ्याकडे जे आहे ते पूर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये पूर्ण कोविडचे पेशंट पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. इव्हन आमच्या आम्ही ज्या डिलिव्हरी रूम मध्ये जे टेबल्स वापरतो, ज्यावर डिलिव्हरी करतो पेशंटची, त्या ह्याच्यावर सुद्धा आम्हाला पेशंट घ्यायची वेळ आलेली. डॉक्टर सम्राट डांगे, या आपल्या हॉस्पिटलमधली मी परिस्थिती समजू शकतो, म्हणजे रुग्णालयातली, पण अशा वेळी ही रुग्ण जी आहेत त्यांना माहिती नाहीये. काही वेळेला माहितीचा अभाव असेल. अशा वेळी आपण त्यांच्याकरता फॉलोअप घेऊन पुण्यात कुठेतरी बेड उपलब्ध व्हावा या दृष्टीने त्यांना काही मदत करणार का? आम्ही सर्व उपलब्ध करण्यासाठी आम्ही ऍक्टिव्हली प्रयत्न करून देतो. पण सद्यस्थिती जर बघितली तर कुठेही बेड उपलब्ध असल्याची माहिती नाहीये. मी सतत माहिती घेत असतो दौंड शहरामध्ये कोण्या ठिकाणी कुठल्या रुग्णालयामध्ये बेड खाली होत आहे, डिस्चार्ज होत आहे, एखादा डेथ जरी झाला, बेड जरी खाली झाला तर तो पेशंटला कसा मिळेल ह्याची पूर्ण खबरदारी मी घेत असतो. पण डॉक्टर, आता या क्षणाला दौंड मधल्या एकाही खासगी रुग्णालयात देखील बेड उपलब्ध नाही? सर, मी आता माझं जे संभाषण झालेलं आहे 1 तासापूर्वी मी सर्च केलेलं आहे बेडसाठी. त्यावेळेस एकही बेड आपल्याकडं ह्या दौंड शहरामध्ये उपलब्ध नाहीये. ज्या ठिकाणी ऑक्सिजन O2 अवेलेबल आहे किंवा त्या पेशंटला जे लागणारं ICU बेड, त्यापैकी कुठलंही एकही बेड व्हॅकंट नाहीये. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. दौंडमधल्या उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर संग्राम डांगे यांनी त्यांच्याकडची असणारी परिस्थिती ही स्पष्ट केलेली आहे. अर्थात आपण त्यांना प्रश्नही विचारले, पण यामध्ये त्यांनी हे देखील स्पष्ट केलं की त्यांच्या रुग्णालयात असणारे डिलिव्हरीचे जे स्ट्रेचर आहेत त्या स्ट्रेचरवर देखील पेशंट झोपवून खरं तर त्यांना उपचार केले जात आहेत. आणि दौंडमधल्या खासगी रुग्णालयात देखील बेड मिळत नाहीये, O2 बेड मिळत नाहीये. आणि या महिलेची प्रकृती ही बिघडतानाच दिसते. राज्याचे आरोग्यमंत्री जर ही घडामोड बघत असतील तर लक्षात घ्या, यावरनं स्पष्ट होतंय की आरोग्य यंत्रणा ही कोलमडत चालली आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बघूया बातमी कल्याणमधनं. कल्याणमध्ये हळदी समारंभात बैल नाचवत त्यावर पैशांची उधळपट्टी केल्याचा प्रकार समोर आलाय. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू आहे, परंतु संचारबंदी न पाळता हा प्रकार घडलेला आहे. गर्दीत सोहळे साजरे करण्याला परवानगी नाही. असं असताना हळदी समारंभात गर्दी जमवून बैलाला नाचवत त्यावर पैसे उधळण्यात आले. कल्याण पूर्व भागातील चिंचपाडा गावात हा प्रकार घडलेला आहे. प्रकाश म्हात्रे यांच्या मुलाच्या हळदीचा हा कार्यक्रम होता. दरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याने याची गंभीर दखल घेत KDMC अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार देत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढे पाहूया बातमी अमरावतीतनं. अमरावतीतल्या मेळघाटात अंधश्रद्धा अजूनही कायम आहे. सेमाडोह इथल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता आणि तिला उपचारासाठी नातेवाईकांनी डॉक्टरांकडे नेण्याऐवजी एका मांत्रिकाकडे धाव घेतली आणि या मांत्रिकाने तिच्यावरती अघोरी उपचार करण्यास सुरुवात केली. यात या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झालेला आहे. करोनामुळे आजारी पडलेल्या मेळघाटामधल्या एका 45 वर्षाच्या महिलेचा मांत्रिकांनी उपचाराविषयी दिशाभूल केल्यामुळे मृत्यू झाल्याची बातमी समोर आलेली आहे. अत्यंत धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी बातमी आहे. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर ज्या आजाराविषयी इतकं मोठ्या प्रमाणात प्रबोधन आणि जनजागृती होती त्या बाबतीत देखील अजूनही अंधश्रद्धांचा आधार घेतला जातोय. ज्या मांत्रिकांनी अशा स्वरूपाची दिशाभूल करणारी माहिती दिली त्या रुग्णाला, त्याच्यावरती जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत कठोर कारवाई व्हायला पाहिजे.
केवळ तेवढंच नाही तर मेळघाटामधल्या आरोग्य व्यवस्थेचा जो अनुशेष आहे अनेक वर्षांचा, तिथल्या स्थानिक लोकांना आपल्याशा वाटतील अशा आरोग्य सुविधा त्यांच्या घराच्या जवळ त्यांना मिळाव्यात ह्याच्यासाठी जे प्रयत्न आहेत ते देखील अनेक पटीनं आपल्याला सगळ्यांना वाढवावे लागणार आहेत. या घडामोडीनंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत, पण जाता जाता आपल्या सगळ्यांना एक आवाहन, एक अपील हक्काने सांगा. कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत कोरोनाशी संबंधित त्रिसूत्रीचं पालन करा, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळा, तरच हा कोरोना जो आहे, ज्याला आपण दुसरी लाट म्हणतोय, तो नियंत्रणात येईल. आपण सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित, कुटुंब सुरक्षित तर समाज सुरक्षित.